नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आपण आज रव्याचे ओलं खोबरं घालून पाकातले लाडू करत आहोत. तुम्ही हे लाडू केव्हाही आणि कधीही अगदी टेन्शन फ्री करू शकणार आहे याची अगदी 100% खात्री देत आहे. आणि 8 दिवस फ्रीजच्या बाहेर ठेवले तरीसुद्धा टिकणारे असे हे लाडू आहेत. हे लाडू जरी पाकातले केले असले तरीसुद्धा या पाकाची तार न चेक करता, म्हणजेच 1 तारी 2 तारी अशी कुठलीही तार न चेक करता पाकातले लाडू करत आहोत. हे लाडू आपण कसे करणार आहोत यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा. म्हणजे ह्या लाडवासाठी मी एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे, तो तुम्हाला लक्षात येईल आणि तुमचेही लाडू असेच A1 सुग्रास रेसिपीसारखे उत्तम आणि मौसूतच होतील. हे बघा, तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू. हे लाडू करण्यासाठी तुम्हाला वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण असे दोन्ही प्रमाण दाखवत आहे. इथं मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे. हा रवा बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा नसेल तर मिक्सरमधून बारीक करून घेतला तरी चालणार आहे. हा रवा बरोबर 2 बाउल भरलेला आहे. असं म्हणतात की रव्याचे लाडू करायचे म्हणलं की रव्याच्या बरोबरीने किंवा थोडीशी कमी साखर घ्यायची, पण मी इथं रव्याच्या प्रमाणाच्या निम्मी साखर घेतलेली आहे. 250 ग्रॅम साखर घेतलेली आहे. हे साखरेचं प्रमाण कमी असलं तरीही हे लाडू अगदी उत्तम गोड होणार आहेत. ही साखर बरोबर 1 बाउलभर झालेली आहे. आता मी साखरेच्या निम्म तूप घेतलेलं आहे, म्हणजेच 125 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. हे तूप अर्धा बाउल झालेलं आहे. 1 बाउल साखर, तूप अर्धा बाउल. इथं आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे. हे 1 बाउल ओलं खोबरं आत्ता घेतलेलं आहे. अजून मला अर्धा बाउल ओलं खोबरं लागणार आहे. हे खोबरं एकंदरीत साखरेच्या बरोबरीने घेतलेलं आहे, म्हणजे 250 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं मोजतानाचा व्हिडिओ माझ्यातून स्किप झालेला आहे, तरी क्षमस्व. हा आपला 2 बाउल रवा, 2 चमचे ड्रायफ्रूट्स आणि 1 चमचा विलायची पूड. यामध्ये आपल्याला अजून एक पदार्थ लागणार आहे आणि तो कोणता पदार्थ हे मी तुम्हाला नंतर सांगेनच. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. ह्या लाडवाचा रवा भाजण्यासाठी कढई जाडबुडाचीच घ्यायची आहे. इथं मी 2 बाउल रवा भाजून घेत आहे. पहिल्यांदा 7 मिनटं रवा कोरडाच भाजून घ्यायचा आहे. हे लाडू तुम्ही जर घड्याळातील मिनिटांनुसार केले, म्हणजे किती मिनिटांना कोणती प्रोसेस करायची हे बघून जर केले तर तुमचे लाडू अगदी उत्तम होतील आणि झटकीपट होतील. तसं पाहिलं रवा हा पहिल्यांदा 5 मिनटं तूप न घालता भाजून घ्यायचा आहे, कारण पहिली 2 मिनटं कढई तापण्यामध्ये जातात, म्हणून 7 मिनटं इथं मी वेळ दिलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 3 चमचे तूप घालायचं आणि हा रवा भाजायला सुरुवात करायची. हा रवा भाजताना पहिल्यापासून शेवटपर्यंत लो फ्लेमच ठेवायची, म्हणजेच मंद आचेवरतीच हा संपूर्ण रवा भाजून घ्यायचा आहे. तूप घातल्यानंतर सुद्धा हा रवा 5 मिनटं भाजून घ्यायचा आहे. 5 मिनटानंतर आता आपण परत 3 चमचे तूप घालून घेणार आहोत आणि परत 5 मिनटं रवा भाजून घ्यायचा आहे. आता मात्र परत 3 चमचे तूप घालून 10 मिनटं रवा भाजून घ्यायचा आहे. म्हणजेच तूप घालून 20 मिनटं आणि पहिली 5 मिनटं अशी एकंदरीत 25 मिनटं आपण रवा भाजून घेणार आहोत.
तरीही परत सांगते, 2-3 मिनटं इकडं तिकडं झाली तरी घाबरून जाऊ नका. साधारणतः 20 ते 22 मिनटामध्ये रवा छान भाजून निघतो आणि हलकासा गोल्डन कलर या रव्याला येतो. 25 मिनटामध्ये आपला आता रवा भाजून झालेला आहे. आता एकीकडे अर्धा चमचा तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहोत. हे ड्रायफ्रूट छान भाजून झाल्यानंतर त्यावरती आपण जे ओलं खोबरं खवून घेतलेलं आहे ते घालून भाजायचं आहे. हे मी 1.5 कप ओलं खोबरं घेतलेलं आहे. हे ओलं खोबरं खरवडताना शक्यतो पांढरा भागच आपण खरवडून घ्यायचा आहे, म्हणजे हे लाडू दिसायला पण खूप छान दिसतात. हे खोबरं संपूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, जर हे खोबरं आदल्या दिवशी जर खरवडून फ्रीजमध्ये ठेवलं तर ते खोबरं छान कोरडं होतं आणि असं कोरडं खोबरं जर आपण भाजण्यासाठी वापरलं तर आत्ता जे ओलं खोबरं आपण भाजून कोरडं करणार आहोत तो वेळ थोडासा वाचतो. आणि असं फ्रीजमधून कोरडं करून घेतलेलं खोबरं असतं ते भाजण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनटं पुरेशी असतात. आणि फ्रीजमधलं खोबरं जर आपण वापरलं नाही तर 10 ते 12 मिनटं हे खोबरं कोरडं करून घेण्यासाठी लागतात. तसेच हे खोबरे थोडेसे कोरडे करून घेतल्यामुळे आपण जो पाक करणार आहे त्याचं प्रमाणही आपल्याला योग्य ठरवता येतं. आणि शिवाय खोबऱ्यातला सगळा ओलसरपणा गेला की लाडू 8 दिवस अगदी फ्रीजच्या बाहेरसुद्धा छान टिकतात. इथं बघू शकता अगदी खोबरं कोरडं भाजून झालेलं आहे. हे खोबरं आता भाजून झालेलं आहे. आपण आता साखरेचा पाक तयार करायला घेत आहोत. आता पाक करताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हा पाक 1 तारी पाहिजे का 2 तारी पाहिजे ह्याच्याकडं तुम्ही लक्ष देऊ नका. मी सांगते तसं फक्त मिनटं, घड्याळातील किती मिनटात हा पाक तयार होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं घड्याळ जवळ ठेवलं तरीसुद्धा चालेल. पहिल्यांदा जेवढी साखर घेतली असेल त्याच्या निम्मं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये संपूर्ण साखर विरघळून घ्यायची आहे. इथं साखर विरघळून झाल्यानंतर पाकाला एक प्रकारचे बुडबुडे यायला लागतात. पाकाला उकळी फुटते. उकळी आल्यानंतर 5 मिनटं हा पाक उकळून घ्यायचा आहे. आपण पाणी उकळायला ठेवल्यापासून संपूर्ण पाक होईपर्यंत 8 मिनटाचा वेळ घ्यायचा आहे. म्हणजे साधारणतः 8 ते 9 मिनटात जो पाक तयार होईल तो पाक आपल्याला पाहिजे आहे. त्यामुळं पाकाचं टेन्शन घेऊ नका. 8 ते 9 मिनटं झाली की गॅस बंद करा. हे प्रमाण झालं अर्धा किलो रव्यासाठी. तसंच तुम्हाला जर 1 किलो रव्याचे लाडू करायचे असतील तर त्यावेळेस मात्र तो वेळ 15 ते 16 मिनटाचा असेल. एवढं सगळं वेळेचं गणित नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. अर्धा किलो रव्यासाठी जो आपण पाक करत आहोत, पाणी आणि साखर पाक करण्यासाठी आपण गॅसवरती ठेवल्यानंतर साखर विरघळून पाक होईपर्यंत 8 ते 10 मिनटामध्ये तुम्ही गॅस बंद करा, एवढंच लक्षात ठेवा. 8 मिनटं झालेली आहेत. 1 मिनटानंतर मी गॅस बंद करणार आहे. त्याची 10 मिनटं झाली तरी काही बिघडत नाही, पण जास्त वेळ पाक आटवू नका. आता परत आपण जो रवा भाजून घेतलेला आहे त्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते मिक्स करायचे. 2 मिनटं गॅस पेटवायचा आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. हे मिश्रण जास्त परतण्याची गरज नाही, म्हणून रवा खोबरं हे गरम करून घेतलं आणि त्यावरती गरम गरम जर पाक घातला तर रवा छान फुलून येतो. म्हणून परत हे थोडंसं मिश्रण आणि पाकसुद्धा अगदी थोडासा गरम करा असं सांगितलेलं आहे. एक लक्षात ठेवा, पाक बाजूला ठेवला आणि तो जरा कोमट झाला असेल तर तो नंतर फक्त थोडासा गरम करून घ्या आणि मग रव्यावरती हा पाक होता. आपण भाजून घेतलेलं रवा, खोबरं आणि पाक हे तिन्ही गरम असलं पाहिजे, म्हणजे रवा पाकामध्ये छान फुलला जातो. इथं मी 1 चमचाभर वेलची पूड घातलेली आहे आणि ह्या गरम पाकावरती 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. त्यामुळं हा आपला पाक घट्ट होत नाही आणि लाडू संपेपर्यंत लाडू मऊ राहतात. आता हे लाडू पाकामध्ये मुरेपर्यंत तुम्हाला मी जे सिक्रेट सांगणार होते तो पदार्थ म्हणजे दूध.
1 कप दूध घ्यायचं, चांगलं गरम करायचं, म्हणजे ह्या दुधाला चांगली उकळी आणायची आणि हे गरम गरम दूध ह्या लाडूच्या मिश्रणावरती घालायचं. दूध आणि हे लाडूचं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं. ह्या गरम दुधामुळं रवा पाकामध्ये छान मुरला जातो आणि लाडू मऊसूत व्हायला मदत होते. त्यामुळं तुम्ही पाक चेक न करता सुद्धा हे लाडू उत्तम होतात. हे ह्या रेसिपीचं सिक्रेट आहे. पंधरा मिनिटानंतर आपण झाकण काढून हे मिश्रण आपण छान हाताने एकजीव करून घेत आहोत. इथं पाकामध्ये रवा छान मुरलेला आहे आणि शिवाय छान फुलून पण आलेला आहे. आता आपण याचे लाडू तयार करत आहोत. असे हे एकंदरीत 30 लाडू झालेले आहेत. इथं मी तुम्हाला हा लाडू फोडून दाखवत आहे. फोडताना सुद्धा अगदी अलगद हाताने फोडावं लागत आहे. हे बघा, असा हा अगदी मऊसूत आणि मस्त झालेला लाडू आहे. हे बघा, असे हे अर्धा किलोचे 30 लाडू झालेले आहेत. आता मी याची टेस्ट घेऊन बघते. अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्त असे हे एवन सुग्रास रेसिपीचे पाक चेक न करता रवा आणि ओलं खोबऱ्याचे पाकातले लाडू. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.